हॅलो गाईज, माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. भन्नाट बिझनेस आयडिया. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सप्लायर आणि सेलरबद्दल सांगितलं होतं, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रीसेलरबद्दल सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले रीसेलिंग काय आहे, रीसेलर म्हणजे काय आहे ते सांगते. तर मिशोसोबत तुम्ही रीसेलर म्हणून पैसे कसे कमवाल आणि हे काम कसं करतं हे तुम्हाला सविस्तर मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. आणि सगळ्यात पहिले मी थोडीशी अडखळत असेल तर मला क्षमा करा, कारण थोडंसं नवीन आहे तर समजून घ्या. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. आता मिशो रीसेलर हे कसे काम करते, तर सगळ्यात पहिले तुमचा स्मार्टफोन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला प्ले स्टोअरवर जाऊन मिशो ॲप डाउनलोड करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला साइन अप किंवा साइन इन करून मोबाईल नंबर टाकायचा आहे. तिथे मोबाईल नंबर टाकल्यावरती रजिस्ट्रेशन कंप्लीट होतं आणि मग ही झाली तुमची पहिली स्टेप. मिशो ॲप डाउनलोड करायची झाली पहिली स्टेप. रजिस्ट्रेशनपर्यंत तुम्हाला सगळ्यांनाच येतं. तर सेकंड आहे प्रोडक्ट्स कसे निवडायचे. मिशोवरती हजारो प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. फॉर एक्झाम्पल कपडे म्हणा, ब्युटी प्रोडक्ट्स, होम डेकोरेशन, इलेक्ट्रॉनिक्स, असे हजारो प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. आता तुमच्यावरती आहे की तुम्हाला कशाची मार्केटिंग करायची आहे. आता लेडीज असतील तर मला माहिती आहे लेडीज जास्तीत जास्त तर कपड्यांचे, ब्युटी ब्रँडचेच ते हे करणार, मार्केटिंग करणार. तर मग आता ते ॲज पर तुमच्यावरती आहे. तर अशा प्रकारे तुम्ही प्रोडक्ट्स निवडू शकता. ही झाली स्टेप नंबर 2. आता स्टेप नंबर 3 आहे तुमचा नफा, म्हणजेच प्रॉफिट तुम्ही कशी काढणार ह्या सगळ्या प्रोडक्ट्स मागे. जर जे तुम्ही प्रोडक्ट्स सर्च केलेत आणि तुम्हाला जे प्रोडक्ट्स आवडलेत त्या प्रोडक्ट्सचे तुम्ही 100-150 रुपये असं तुमचं प्रॉफिट मार्जिन ठेवू शकता. आता फॉर एक्झाम्पल एखादी साडी किंवा ड्रेस आहे तो 500 रुपयाचा आहे आणि तुम्हाला त्याच्या मागे 100 रुपये काढायचे. तर तुम्ही ते कसे काढाल, तर तुम्ही जेव्हा तुमच्या कस्टमरला ती फोटोज पाठवणार आणि ते त्यांना आवडणार तर ते तुम्हाला किंमत विचारतील. तर तुम्हाला रिअल किंमत म्हणजे 500 रुपये नाही सांगायचे, तर तुम्हाला तुमचे प्रॉफिट ॲड करून पैसे सांगायचे. आता 500 + 100 किती होणार, 600 रुपये. तर तुम्ही तुमच्या कस्टमर्सला असं सांगणार की ही साडी किंवा तो ड्रेस आहे 600 रुपयाचा. तर हे झालं स्टेप नंबर 3, प्रॉफिट मार्जिन कसं ॲड करायचे. आय होप समजलं असेल आता इथपर्यंत. नेक्स्ट आहे स्टेप नंबर 4. तर प्रोडक्ट्स तुम्ही कसे शेअर करणार, हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तर तुम्ही तुमच्या प्रत्येकजण आजकाल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तर आहेच. तर प्रत्येक जणांकडे हजारो व्हॉट्सअप ग्रुप्स असतात. मग तुम्ही त्याच्यावरती व्हॉट्सअप ग्रुपवरती म्हणा, फेसबुक, इंस्टाग्राम ह्या सगळ्यांवरती तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स शेअर करू शकता. आणि मग त्याच्या थ्रू तुम्हाला तुमचे नातेवाईक, फ्रेंड सर्कल ह्या लोकांकडे पण तुमचे प्रोडक्ट्स जातात आणि मग त्यांच्या थ्रू तुम्हाला ऑर्डर्स मिळायला सुरुवात होते. तर ही होती आपली स्टेप नंबर 4. आता स्टेप नंबर 5 आहे ऑर्डर्स मिळवणे. तर तुम्ही ऑर्डर्स कसे मिळवणार, तर सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचे प्रोडक्ट्स हे प्रॉपरली तुम्ही त्याचं काय बोलतात त्याला, तुम्ही तुमच्या प्रोडक्ट्सचे प्रॉपर डिटेल्स काढा, फोटोज काढा, ॲट्रॅक्टिव्ह फोटो काढा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या कस्टमर्सला ते फोटोज आवडतील आणि ते घ्यायला असे एक्सायटेड होतील. तर मग ह्या थ्रू तुम्हाला ऑर्डर्स नक्की मिळतील. तर ही झाली आपली स्टेप नंबर 5. आता स्टेप नंबर 6, मिशोला तुम्ही तुमचे ऑर्डर्स कसे देणार. तर मिशो ॲप ओपन करायचं आहे. तिथे तुम्हाला मिशोला ऑर्डर द्यायची आहे आणि ऑर्डर देताना तुमच्या कस्टमर्सचा पत्ता आणि त्यांचे बाकीचे डिटेल्स हे प्रॉपरली भरायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्ही तुमचा नफा म्हणजेच प्रॉफिट ॲड करून त्यांना प्रॉफिट ॲड करून तुम्ही ते सांगू शकता आणि त्यांना ऑर्डर्स देऊ शकता मिशोला. तर ही होती स्टेप नंबर 6. आता स्टेप नंबर 7, डिलेव्हरी आणि पेमेंट. मिशो हे एक असं ॲप आहे जे तुमचे प्रोडक्ट्स तुमच्या कस्टमरपर्यंत डायरेक्टली पोहोचवते. आणि ह्याच्यामध्ये एक आहे चांगली गोष्ट ही आहे का इकडे डिलेव्हरी झाली की इकडे तुमचं प्रॉफिट आणि तुमचे पैसे डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटला येतात. तर कालच्या व्हिडिओमध्ये तसं नव्हतं, 7 दिवसांचा टाईम होता, त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे येणार होते. पण रिसेलिंगमध्ये ही एक गोष्ट चांगली आहे की तुम्हाला तुमचे पैसे
इकडे डिलेवरी झाली की लगेच इकडे तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे येतात. तर ह्याच्यामध्ये कुठलंही फसवेगिरी नाही आहे किंवा कुठलेही फ्रॉड वगैरे काहीच नाही आहे. तर तुम्ही हा ॲप बिनधास्त यूज करू शकता. आणि मी जे सांगितलं आहे ते तुम्हाला समजलं असेल आय होप. आता ह्याच्याबद्दल मी थोड्याशा टिप्स सांगणार आहे, त्या तुम्ही नक्की ऐका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत प्लीज पूर्ण बघा. आता काही टिप्स आहेत, रिसेलिंगसाठी काही टिप्स दिल्या आहेत मी. तर टार्गेट ऑडियन्स. आता तुम्हाला सगळ्यात पहिले तर ऑडियन्सला टार्गेट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही लेडीजला, जेंट्सला किंवा लहान मुलांना टार्गेट करू शकता, पण हे तुमच्या प्रोडक्ट्सवरती अवेलेबल आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर ब्युटी प्रोडक्ट्स किंवा ड्रेस हे विकणार आहात तर तुम्हाला लेडीजला टार्गेट करावं लागेल. जेंट्सचं काही असेल तर तुम्हाला जेंट्सला टार्गेट करावं लागेल. तर हे होतं स्टेप नंबर फर्स्ट. आता सेकंड आहे, तुम्ही तुमच्या प्रोडक्ट्सचे चांगली क्वालिटी, चांगले फोटोज, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण कस्टमर काय बघतं, कमी पैशामध्ये चांगली क्वालिटी बघतं आणि हेच तुम्हाला सर्च करून तुम्हाला तुमच्या कस्टमर्सला द्यायचं आहे, जेणेकरून त्यांचा विश्वास पटला पाहिजे की ह्यांच्याकडे चांगली क्वालिटी पण आहे आणि पैसेसुद्धा कमी आहेत. हे प्रत्येकाचं असतं, कितीही श्रीमंत असो किंवा कितीही मिडल क्लास असो, पण ते कुठे ना कुठे पैसे वाचवणं हे त्यांची एक स्किल असते. आता मार्केटिंग चांगली कशी करणार, तर त्याचे फोटो आकर्षक पाहिजे आणि प्रोडक्ट्सचे वर्णन हे चांगले पाहिजे. आणि नेक्स्ट आहे सगळ्यात महत्त्वाचं, तर तुम्ही तुमच्या कस्टमर्सला टायमावरती उत्तरे द्या, त्यांच्यासोबत जास्तीत जास्त संपर्कात राहा, जेणेकरून त्यांनाही खात्री पटेल की नाही बाबा ह्यांच्याकडे चांगले प्रोडक्ट्स आहेत आणि हे